महिला आरक्षण विधेयक लोकसभेत 28 मतांनी पडलं. हे विधेयक मंजूर न झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. हा पराभव मोदी सरकारला चांगलाच जिव्हारी लागला आहे. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. 2019च्या निवडणुकीसाठी मास्टर स्ट्रोक समजले जाणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच असे घडले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच सरकार एखादे विधेयक सभागृहात मंजूर करू शकले नाही. हे मोदी सरकारच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रश्न ये था कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक पर विचार किए जाए. शुद्धि के अध्ययन मत विभाजन इस प्रकार है. हाँ 298 298, ना 230 230. प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ. अब इस संविधान संशोधन पर विधेयक पर आगे की कार्रवाई करना संभव नहीं है. अतः संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 तथा परिसीमन विधेयक 2026 के संबंध में आगे की कार्रवाई पर निर्णय लेना है. ये दो शेष जो बिल्स है उसको आगे नहीं बढ़ाने का मैं अनुरोध करता हूँ. सभा की कार्रवाई कल दिनांक 18 अप्रैल 2026 को प्रातः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी नाराज झाले. या पराभवानंतर NDAच्या फ्लोअर लीडर्सच्या संसदेतच एक महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला NDAचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. JP नड्डा, किरण रिजिजू, श्रीकांत शिंदे, अनुप्रिया पटेल आणि NDAचे इतर महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमुळे गेल्या 2 दिवसापासून महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चा आहे. पण आज मतदानाच्या दिवशी लोकसभेत हे विधेयक बहुमताच्या अभावी पडले. 528 खासदारांनी या विधेयकासाठी मतदान केलं. विधेयक मंजूर करण्यासाठी 352 मतांची गरज होती. पण विधेयकाच्या बाजूने फक्त 298 मतं पडली, तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. फक्त 28 मतांनी हे विधेयक लोकसभेत पडलं. त्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे.